नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मोठ्या प्रमाणामध्ये त्यानंतर सेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आज जो महानगरपालिकेने अतिक्रमणाच्या विरोधात एल्गार उघडलेला आहे, त्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात न्याय मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रांती चौकी ते मोर्चे घेऊन आलेले विविध मागण्यासाठी आज आपल्या पैसे जमलेले आहे. काय सांगाल बाई आपलं पाहिजे? सर्वांना जय भीम. आज निदर्शनं काँग्रेसच्या वतीनं होत आहे आणि यामध्ये आम्ही निवेदनात दिल्याप्रमाणे पूर्ण मागण्या आमच्या काय आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जनसुरक्षा कायदा हटाव, देश बचाव, सुरक्षा कायदा हटाव, देश बचाव, ईव्हीएम मशीन हटाव, देश बचाव. झाडापाडी जे आता केलेली आहे महानगरपालिकेला, त्याचं त्या लोकांचं पुनर्वसन झालंच पाहिजे. महाबोधी विहार बुद्धाच्या ताब्यात आलंच पाहिजे. ह्या आमच्या मागण्या आहेत. आमच्या आणि कार्यकर्ते महिला सगळ्या आलेल्या आहेत. त्यांची दखल घेऊन शासनानं हा लोकशाही मार्गाने चाललेला लढा हा लढू द्यावा आणि जनसुरक्षा कायदा रद्द करावा, हीच आमची मागणी आहे. जय भीम. सोबत मला काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिलं मी प्रथम अभिवादन करतो. असेच आमचे तसेच वंदनीय माननीय गंगाधर गाडे साहेब, पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे आमचे राष्ट्रीय नेते. आज ज्यांना हित सुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांता गाडे मॅडमच्या अध्यक्षतेखाली आज जनसमूह या ठिकाणी निदर्शनं करण्यासाठी हजर झालेले. तसेच पंढरपूरमधून आलेले सर्वच भाजी मंडीचे या ठिकाणी ह्या लोकांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. त्या ठिकाणची भाजी मंडी सुद्धा ही कायम झाली पाहिजे. हा गायरान धारकाचा जो प्रश्न असेल, जे गायरान धारकावर बसलेले जे घरं झालेले बसले हे घरही कायम करण्यात यावं. जे लोक गायरान कसत असतील हे सुद्धा गायरान धारक गायरान
त्यांच्या नावे करण्यात यावं. ज्या औरंगाबादमध्ये महानगरपालिकेने संजय नगरचे जे घरं तुटले असते, आंबेडकर नगरचे घरे तुटले असते, या ठिकाणचं आयुक्त साहेबांनी प्रशासकांनी हे पुनर्वसन करावं. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी हे पूर्ण महाराष्ट्रभर निदर्शनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आमचे पॅन्थर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेत्या सूर्यकांता गंगाधर गाडे मॅडम ज्या ठिकाणी आदेश येतील त्या ठिकाणी आमचं हे सर्व कार्यकर्ते काम करतील. महाराष्ट्रात आता पहिला एक आमचा प्रस्ताव औरंगाबादमध्ये झालेला आहे, याच्यानंतर जालन्याला होईल, जालन्याच्या नंतर बीडला होईल. सगळ्या ठिकाणी आम्ही आज जिल्हाध्यक्षाला आदेश देणार आहे. जनहित सुरक्षा कायदा हा रद्द झालाच पाहिजे, कारण हे सर्व जनतेला घातक आहे, सर्व कार्यकर्त्याला घातक आहे. म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांनी जे काही लागू केलेला आहे हा तात्काळ केला नाही तरी आमचा मंत्रालयावर मोर्चा आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राहणार नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय त्यानंतर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने क्रांती चौक या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या सन्मान्य सूर्यकांता गाडे मॅडम यांच्या आदेशान्वये या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात येत आहेत. दादा 2 मिनिटं काही तीव्र स्वरूपाचे निदर्शन करण्यात येत आहेत. त्या निदर्शनामधील मागण्या हे राज्य सरकारने नुकताच पारित केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा. त्या कायद्यामध्ये जनता सुरक्षित नसेल, जनसुरक्षा कायदा आहे त्या नाव बरोबर देण्यात आलेला नाही, तो कायदा तात्काळ रद्द करावा प्रामुख्याने मागणी आहे. दुसरी मागणी जे महानगरपालिकेने शहरामध्ये विकासाच्या नावाखाली ज्या गोरगरीब लोकांचे घरं उद्ध्वस्त केले, ज्यांना जमीनदोस्त केली, त्या लोकांना मोबदला देऊन त्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आमची येणाऱ्या महानगरपालिकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही मशीनच्याद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपरच्या द्वारे मतदान घेण्यात यावं, जेणेकरून खऱ्या लोकशाहीचा अर्थ कळेल, खरी ताकद ही जनतेची कळेल. म्हणून ही मशीन हटाव, बॅलेट पेपर लाव ही एक प्रामुख्याने तिसरी मागणी आहे. चौथी मागणी आमची केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध जे आहे ते दलित भिक्खू संघ बसले आहेत, आंदोलन करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. म्हणून बौद्ध गयातील महाबौद्धी दलिताच्या ताब्यात जाण्यात यावं, बौद्ध ताब्यात जाण्यात यावं ही एक मागणी या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने घेत आहोत. या सर्व मागण्यासाठी या ठिकाणी क्रांती लोक या ठिकाणी पक्ष वतीने सुगंधी करण्यात आहेत. सर्व महापुरुषांना अभिवादन. तसेच पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे दिवंगत नेते गंगाधरजी गाडे साहेब यांनाही अभिवादन. आणि या सर्व निदर्शनाच्या अध्यक्षा सूर्यकांता गाडे मॅडम, महासचिव डॉक्टर सिद्धांतदादा गाडे यांच्या आदेशाने आज इथे भव्य अशा प्रकारे निदर्शने करण्यात आलेली आहे. प्रमुख मागणी आमची जनसुरक्षा हित कायदा, जो की तो आपल्या सर्व जनसामान्यांच्या विरोधात कायदा आहे, तो रद्द झाला पाहिजे. दुसरं, सर्व औरंगाबाद शहरात बेघरांना जे अतिक्रमणामध्ये बेघर केलंय, जे गाडे साहेबांनी 54 झोपडपट्ट्या बसवलेल्या होत्या त्या ठिकाणी सर्व लोकांना बेघर करण्यात आलेलं आहे. जसे की संजय नगर असो, हायवेवरती चिकलठाणा संजय नगर असो, चिकलठाणा असो, उस्मानपुरा असो, आंबेडकर नगर असो, पंढरपूर असो, या ठिकाणी सर्व गोरगरिबांना बेघर करण्यात आलेलं आहे. आयुक्तांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा पूर्वसूचना कल्पना देण्यात आलेली नाही आहे. सर्व बेघर झालेले आहे. आज ते संजय नगरचे सर्व नागरिक सूर्यकांत मॅडम यांना निवेदन देणार आहेत की तुम्ही आयुक्तांना आमच्याबद्दल आवाज उठवा आणि आम्हाला तुम्ही तिथं पुनर्वसन करून घर मिळवून द्या. तसेच पंढरपूरचे सर्व भाजी मंडीचे लोक इथं आलेले आहेत, तेही मॅडमला निवेदन देणार आहेत आणि त्या निवेदनाच्या आधारे आपण मॅडम कार्य करणार. रिपब्लिकन पार्टी रस्त्यावर उतरते, कुठलीही पार्टी निदर्शनं करत नाही, कुठलीही पार्टी पुढे येत नाही. फक्त एक वेळ त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ही मैदानात उतरलेली आहे. ज्या वेळेस पुढे अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस त्यानंतर रिपब्लिकन पार्टी मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.